नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर सोनवणे इन्फिनिटी अकॅडमी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, नुकतंच भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं। त्यांची कारकीर्द ही फार दैदिप्यमान आहे। त्यांनी भारताच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम केले, पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केले। सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी जे काम केलं आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला एक दिशादर्शक देण्याचं काम केलं ते म्हणजे 1991 मध्ये एलपीजीचं धोरण राबवलं। एलपीजी म्हणजे काय? लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन। भारतीय अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्याचं काम केलं। त्याची फळं आपण पाहतोय। भारत एक विकसनशील देश म्हणून समोर आलेला आहे। जागतिक आघाडीच्या देशांमध्ये भारताचं नाव घेतलं जातं। याचा पाया अर्थमंत्री म्हणून त्यांनी घातलेला होता। नंतर 2004 ते 2014 या काळात ते देशाचे पंतप्रधान राहिले। एक संयमी नेतृत्व म्हणजेच मनमोहन सिंग साहेबांकडे पाहिलं जातं। 2004 ते 2014 या काळामध्ये लोककल्याणकारी राज्याची संकल्पना जर कोणी राबवली असेल स्वातंत्र्यानंतर तर ते मनमोहन सिंग साहेब आहे। त्यांचं पहिलं महत्त्वाचं काम ज्याला आपण म्हणतो की राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, लोकांना माहिती मिळवण्याचा अधिकार मिळला पाहिजे, हे त्यांच्या काळात आलं। दुसऱ्या बाजूला महिला हिंसाचारावर त्यांनी कायदा केलेला होता। मनरेगा सारखी योजना ग्रामीण भागामध्ये लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्त्वाचं काम म्हणून मनरेगाकडे पाहिलं जातं। त्याचबरोबर 2009 मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी सुद्धा त्यांच्याच काळामध्ये देण्यात आलेली होती। लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी देशाची सेवा केली। अशा महान नेत्याला इन्फिनिटीकडून भावपूर्ण श्रद्धांजली। धन्यवाद।